प्रेस दिलं तुम्ही बघू शकता. हे बघा कोथिंबीर, धना कोथिंबीर, तुम्ही टमॅटो, भोपळा, हरभऱ्याची डाळ मी असं आताच वेगळी पद्धतीची दाखल लसूण टिचून घेतला. आता मी कढई तापायला ठेवते बघा. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता. आता मी तेल टाकत आहे. तुम्ही बघू शकता. सुंदर वाफेवरची मी करणार आहे बरं का. तुम्हाला दाखवते. चांगलं तेल टाकू द्यायचं मस्तपैकी मध्ये. मस्त तडका द्यायचा आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता. आता मी मोहरी थोडी टाकणार आहे तर तडकू द्यायच्या. तेला चांगली फुटू द्यायची बघा अशी मस्तपैकी मध्ये. तुम्ही पाहू शकता. थोडेसे जिरे टाकायचे. लसूण बघा तुम्ही बघू शकता. लसूण, हरभऱ्याची डाळ, टमॅटो, लसूण सगळं टाकलंय. थोडी मोहरी टाकली, जिरे टाकलेत बघा तुम्ही पाहू शकता. थोडा घरातले तिखट, सगळे आपल्या घरातले असे तिखट टाकायचे बरं का. तुम्ही बघू शकता. थोडीशी हळद पण टाकली. चांगला असं मस्त भाजायचं बरं का. हरभऱ्याची डाळ बरं का आधी भिजायला घातली होती मी. अर्धा तास भिजायला घातली होती. मग अर्धा तास चांगली भिजली ना मग ते चांगलं लागतं बघा. शिजू दे जरा थोडंसं तेलात फ्राय होते जरा. मीठ चवीपुरतं तुम्ही पाहू शकता. ते मध्येच माझ्या मोबाईलला काहीतरी होतं. कधी कधी मग तुम्हाला पूर्ण दाखवता येत नाही. मला जेवढं येते तेवढं दाखवते बघा. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला भोपळा टाकायचा आहे. बघू शकता. सगळं असं टाकायचं पुसून मस्त हलवायचं बघा. ही भाजी तुम्ही करून बघा. इतकी सुंदर लागते ना बघा. तुम्ही बघू शकता मी कशी हलवून घेतलंय भाजी. कारण मला धरायला नसतं म्हणून ते मध्येच ऑफ करावं लागतं बघा. तुम्ही पाहू शकता. थोडंसं पाणी टाकायचं बघा. थोडंसं नॉर्मल, जास्त नाही. थोडा मॅगी मसाला असेल ना तर ते टाकायचं आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं प्लेट. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता कशी झाली भाजी. थोडं धना कोथिंबीर टाकते तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून. 10 मिनिटं लय झाले याला. एका प्लेटमध्ये काढून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर भाजी झाली माझ्या भोपळ्याची. तुम्ही बघू शकता. भोपळानं जे ज्यांना बीपीचा त्रास आहे ना त्या लोकांना चांगला आहे बघा. मी हरभऱ्याची डाळ टाकून वेगळी पद्धत तुम्हाला दाखवली. किती सिंपल पद्धत दाखवली. तुम्ही बघू शकता. लसूण टाकला, जिरी मोहरी टाकली, कढीपत्ता थोडासा टाकला. तुम्ही बघा कशी फोडणी दिली. तुम्हाला माझं करणं आवडलं असेल माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद देशील. आमेन.